दीपस्तंभ कला अकादमी. नमस्कार मॅडम, आवाज येतोय का माझा? मॅडम आवाज येतोय, तुम्ही दिसत आहात. तुम्ही सुरू करा. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, जिच्या खुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले, स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती कुळवाडी भूषण शिवाजी महाराज, वयाच्या 12व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिणारे नकशिक नायकाभेद बुद्धभूषण आणि 7 शतक असे शास्त्रवीर संभाजी महाराज, शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, या सर्वांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून हक्क आणि अधिकार देणारे बुद्धिसम्राट भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम महामानवांना आणि महामातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी मंगल सावंत विनम्र अभिवादन करते. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार सर आज नाही आहेत. थोडस दुःख होत आहे, कारण सर असले की एक वेगळी ऊर्जा असते बोलण्यामध्ये, पण त्याच म्हणजे त्यांचं जे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात, असं शुद्ध बीज जिच्या आवाजामध्ये मूर्ती लहान, मी नेहमीच म्हणते छोटा पाकिट बडा धमाका, अशी दीपस्तंभची संचालिका सबुरी आज त्याचं नेतृत्व करते. तेवढ्याच ताकदीनं ती जी विचार मांडली, जे तिनं सुरुवातीचं जे प्रस्तावना केली ती वाखाणण्याजोगी होती. तर दीपस्तंभचे अध्यक्ष आदरणीय पवार सर आणि संचालिका सबुरीताई पवार, आणि ज्यांच्या मी नेहमीच मला त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं, दीपस्तंभच्या म्हणजे सुरुवातीच्या बॅचच्या सदस्या आणि दीपस्तंभच्या कार्यकारी सदस्या आदरणीय साळुंके मॅडम आणि उपस्थित सर्व दीपस्तंभचे सदस्य, माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, सर्वांचं मी आजच्या ह्या 6व्या पुष्पामध्ये मंगल सावंत सहर्ष स्वागत करते. आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेन उद्या नव्यानेही सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनही ऐसी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जाळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, माझी वाट रोखण्यास वादळे झाली आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबावयास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना अडखळणे पावलांना पसंत नाही. असे हे दोन्ही महामानव यांची संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत, त्यांचा विचाराचा जागर करत आहोत. तर आज मी 6वं पुष्प घेऊन येत असताना आतापर्यंत 5 वक्त्यांनी या महामानवांच्या विचारावर प्रकाश टाकलेला आहे, अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. तर मी माझा विषय घेऊन येते, मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हते, तुम्ही माणसातल्या माणुसकीमध्ये सामाजिक समता पेरणारे खरे महामानव होते, खरे महामानव होते. म्हणून विषय घेऊन येते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, एक क्रांतीसूर्य आहे, एक प्रज्ञासूर्य आहे. समानता म्हणजे कुणात भेदभाव नको, माणसामध्ये भेद नको. सामाजिक क्रांती का घडवावीशी वाटली ह्या दोघाही महामानवांना? हे गुरु शिष्य, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु मानलेत, बुद्ध, फुले आणि कबीर यांना सोडून कुणाच्या पुढे भीम झुकलाच नाही. ह्यांच्या पुढे का झुकला? एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, एका काळातले नव्हते, ह्यांची गाठभेटही नाही झाली, तर हे एका विचाराचे होते.
बाबासाहेब ह्या दोन्ही जे कबीर असतील, बुद्ध असतील, ह्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. म्हणून आपण विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे. तुम्ही काटे पेरा, आम्ही फुलं पेरतो, अशी या दोन्ही महामानवांचं विचार होते, कार्य होतं. तर यांना का सामाजिक क्रांती घडवावीशी वाटली? प्रत्येक गोष्टीला का असतं, कारण असतं, कारण. आणि प्रत्येक गोष्टीमागे बुद्धांनी दुःखाचं कारण, दुःख कशामुळे आहे, जगामध्ये दुःख का आहे, त्याचं कारण शोधलं. तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे अधिकची भूक, तहान, अधिकची तहान. तुमची जर तृष्णा सम्यक झाली तर तुमचं दुःख सम्यक होतं. मग महात्मा फुलेंनी कुठल्या दुःखाचा शोध लावला? त्या इथल्या बहुजनांच्या, इथल्या ज्या शूद्र अतिशूद्र महिलांचे दुःख काय आहे याचा शोध त्यांनी 4 ओळीत लावला. इथला समाज दुःखी का आहे, इथला समाज दबलेला काय आहे, तर विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनार्थ एका विद्येने केले. इथल्या बहुजनांचं दुःखाचं कारण काय आहे? इथल्या बहुजनांचं कारण शिक्षण. त्यांना शिक्षण नाही म्हणून त्यांची मती गेलेली आहे. नीती ह्यांचा विकास झालेला नाहीये. याचं सगळ्यांचं कारण काय तर अविद्या आहे. फुलेंनी सांगितलं शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या. गुरुंनी सांगितलं शिक्षण घ्या, तुमची प्रगती करा. बाबासाहेब 32 जगातल्या सगळ्या, कुणी अजून त्यांचं रेकॉर्ड मोडलं नाही, एवढ्या डिग्र्या घेतल्या. फुलेंनी सांगितले महिलांना शिक्षण स्वतः त्यांनी सुरू केलं. महिलांना ह्या पिचलेल्या का आहेत, ह्यांना एवढं कष्टाचं जीवन काय, इथले शूद्र अतिशूद्रांना का एवढे हाल भोगायला? एक त्याला कारण होतं. महात्मा फुले 13-14 वर्षाचे असताना एका परांजपे नावाच्या उच्चवर्णीय मित्राच्या वरातीतमधून चालत असताना त्यांना तिथं अपमानित करून, एक शूद्र आपल्या वरातीत काय करतो, त्यांनी आपली वरात बाटवली म्हणून तिथल्या उच्चवर्णीयांनी त्यांना हाकलून दिलं. उद्विग्न झाले, घरी आले, बापाला प्रश्न विचारले. बाप म्हणला देवाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे. सगळे ग्रंथ धुंडाळले, अनेक विदेशातल्या लेखकाचे पुस्तका वाचले, त्यांना कुठेही देवाने लिहिलेलं दिसलेलं नाही. इथं माणसाने स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी तयार केलेले ग्रंथामध्ये ते दिसून आलं की एका वर्चस्व स्थापन करणाऱ्या 85% बहुजनांना ह्यांनी गुलाम करून ठेवलेलं आहे. त्यांना जे निसर्गाकडून भेटणाऱ्या वस्तूवर सुद्धा ह्यांना अधिकार नाहीये. त्यांचा इतकं वंचित, इतकं त्यांना पिजून टाकलेलं आहे, असं महात्मा फुलेंना जाणवलं. मग त्यांनी क्रांतीची मशाल, शिक्षणाची मशाल, शिक्षण घेतलं. वडील म्हणले, वडिलांच्या कान भरले लोकांनी की तुमचा मुलगा शिकतोय तर तुमच्या वंशाचा नाश होईल. पण त्यांना शिक्षणाची प्रेरणा कुणी दिली? त्यांच्या मावस बहिणींनी. त्यांची जी होती सगुणाबाई होती, ती उच्च आधुनिक विचाराची होती. कारण ती म्हणजे ब्रिटिश लोकांचे जे मिशनरी होत्या त्यांच्या त्या कामाला जायच्या, तर त्यांचे जे विचार ऐकून त्या प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांना शाळेत घालायला लावलं. मग बाबासाहेब अभ्यास करतात आणि म्हणतात की मी इथल्या वंचित, दलित, पददलित लोकांना मी शिक्षण देणार. मग त्यांनी महिलांना तर वर्णच नाही ठेवलं. बघा, मी एका पुस्तकात वाचलं की ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले, क्षत्रिय भाऊतून जन्मले आणि वैश्य मांडीतून जन्मले आणि शूद्र पायातून जन्मले. मग स्त्री कुठून जन्मली? स्त्रीला कुठून ती अवर्ण, व्याभिचारी, उलटा असं तिला धर्मग्रंथामध्ये, मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे. तिला वर्णच नाही दिलेला. ही जगामधली अर्धा हिस्सा जी स्त्री आहे, तिला एवढं खाली का दाबलं? महात्मा फुलेंनी वाचलं. महिलांवर अतिशय अन्यायकारक रीतीनं अत्याचार केला जात होता. इथल्या जे उच्चवर्णीय समजले जाणारा समाज होता, त्यांच्याच महिलांना सगळ्यात जास्त दुःख दिलं जात होतं. त्यांना विद्रूप करून ठेवलं जात होतं. 9 वर्षाची मुलगी असेल तर तिला 40 वर्षाचा, 30 वर्षाच्या माणसावर तिचं लग्न लावून दिलं जात होतं. तिचा नवरा लवकर त्याचं मरण व्हायचं, त्यानं मृत्युमुखी पडायचा. मग त्या मुलीला महात्मा फुलेंच्या काळामध्ये तोपर्यंत सतीप्रथा बंद होत आली होती, पण तरी पण काही ठिकाणी ती चालू होती. पण तिचं विद्रूपीकरण, तिचे केस काढून, तिला टक्कल करून, अजन्मतीला विद्रूप करून घरात एका पायपुसणीसारखं तिला घरात ठेवलं जायचं. तिला कुठल्या सणांना, समारंभाला जाता येत नव्हतं. इतकं अनिष्ट धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं होतं. महात्मा फुले वाचतात आणि त्यांना वाटतं की इथल्या महिलांना आपण जागरूक केलं पाहिजे, इथल्या महिलांना शिकवलं पाहिजे. मग सामाजिक क्रांती कुठून सुरू केली?
स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिलं, स्वतःची पत्नीला सोबत घेतलं. 18व्या शतकामध्ये बायकोला सोबत घेऊन जाणारे जगातले भारतातले पहिले पुरुष असतील. आजही आपण 21व्या शतकात आहोत, पण महात्मा फुलेन एवढं बायकोला त्या काळामध्ये सोबत घेऊन जाणारे आजही कितीतरी कार्यक्रमाला मिस्टरच येत असतात, मिसेस घरीच असतात. तर बऱ्यापैकी आता सुधारलेलं आहे, पण महात्मा फुले त्या काळात आपल्या बायकोला शिकवतात, शाळा सुरू करतात. आणि महात्मा फुलेंना ज्या समाजाने हाकलून दिलं, त्या समाजातल्याच पहिल्या 4 मुली त्यांच्या शाळेमध्ये आहेत. किती मोठं मन आहे. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. माणुसकीचा हा धर्म आहे. हे महात्मा फुलेंनी सत्य धर्म, सार्वजनिक सत्य धर्म. म्हणजे सार्वजनिक कुठल्या एकाची मक्तेदारी नाही. ही जी निसर्गाची देण आहे, कुठल्या धर्माची, एका माणसांची, काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाहीये. हे सगळ्यांची, सगळ्यांना जगण्यासाठी सगळ्यांना समान बनवलेलं आहे ईश्वराने. त्यांनी मध्यस्थांची काढून दिली. मध्यस्थांना आपल्या कुठल्या देवाकडे जाण्यासाठी आम्हाला मध्यस्थाची गरज नाही. 1848 ला पुण्यात शाळा चालू केली. असंच महात्मा फुले शाळा चालू करतात. त्यांना खूप विरोध होतो. त्यांच्या पत्नीला मारलं जातं. शेणानी दगडफेक केली जाते. तरी त्यांचं कार्य ते थांबवत नाही. महात्मा फुले एक दिवस येत होते अंधारातून त्यांचं काम उठपून, आणि एक गरोदर बाई म्हणजे खूप अवघडलेल्या अवस्थेमध्ये अंधाराचा फायदा घेऊन ती आत्महत्या करायला चाललेली असते. महात्मा फुले पाहतात तिला काहीतरी विचित्र घडतंय. तिच्यापाशी जातात. "काय बाई, काय झालंय माय तुला? तू का रडतीयेस?" तर तिला घरी घेऊन येतात. तिची हकीकत ऐकतात. एक जी ब्राह्मण समाजातली बाई होती, तिच्यावर अत्याचार झालेले होते. तिचा नवरा वारलेला होता. काशीबाई होती. काशीबाई तिला म्हणतात, "तू तुझं बाळ आम्ही तर तुझं बाळ पण माझी सावित्री करेल, आणि तुला जर बाळ नको असेल तर आम्ही त्याला आमचा पुत्र म्हणून ठेवू, आणि तू इथं बाळात होऊन जा." सावित्रीबाई तिचं बाळात पण करतात. आणि तिच्या बाळाला बघा, महात्मा फुलेंचं नुसतंच नाही, बोलणं नाही, तर ते करून दाखवत होते. त्यांनी ते बाळ दत्तक घेतात. दत्तक घेऊन स्वतःचं नाव देतात. किती मोठं नाव आहे. ज्या समाजाने तुम्हाला इतकं अपमानित केलेलं आहे, तरी त्या समाजातल्या स्त्रियांचा आदर करतात. स्त्रीला कुठलीच जात नसती. ती फक्त स्त्री असती. महात्मा फुलेंना एकाने विचारलं, "पुरुष श्रेष्ठ आहे का स्त्री श्रेष्ठ आहे?" महात्मा फुले म्हणतात, महिला श्रेष्ठ आहे. कारण ती जगाची निर्मिती करते. जे निर्मिती असते ती कधीही श्रेष्ठ असते. महिला ही कणकर आहे, म्हणून ती शिकली पाहिजे. महिला शिकली तर समाजाची उन्नती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "मी त्या समाजाची प्रगती कशावरून मोजेल, तर त्या समाजातल्या स्त्रिया किती सुशिक्षित झालेल्या आहेत." हा धागा, प्रत्येक धागा महात्मा फुलेंचा बाबासाहेबांच्या घटनेमध्ये त्यांनी संरक्षण दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट महात्मा फुलेंनी स्वप्न बघितलं, ते त्यांनी अंमलातही आणलं, आणि त्याचं घटनेमध्ये मजबूत, कुणी त्याला हलवू शकणार नाही असं संविधानामध्ये अंतर्भूत करून हक्काधिकार देणारे बाबासाहेब होते. बाबासाहेबांचे महिलांवर अनंत 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 उपकार आहे. महिलांना त्यांनी म्हणतात, की तुम्ही ह्या रूढी परंपरा फेकून द्या. नवऱ्याला मित्र बना, त्यांची मैत्रीण बना. त्या काळामध्ये बाबासाहेब म्हणतात. कुटुंब नियोजन करा म्हणतात. आणखी एक बाबासाहेबांच्या आयुष्यातलं म्हणजे, बाबासाहेबांना बी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. माठातलं पाणी 4 दिवस जर शिपाई नसेल, तर त्यांना 4 दिवस पाणी पिता येत नव्हतं. तो चटणीचा घास कोंबलेला, आग झालेलं तोंड घेऊन तसंच त्यांना राहावं लागत होतं. पाण्यासाठी तडपडावं लागत होतं. एवढा अत्याचार पूर्वजांना केलेला असतानाही बाबासाहेब कुणाचा बदला घेत नाही. आम्ही भारताचे लोक म्हणतात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, मी जे अभिव्यक्त होतो हे बाबासाहेबांच्या संविधानाची देण आहे. महात्मा फुलेंच्या शिक्षणाची देण आहे. यांचे कधीच आपण उपकार फेडू शकत नाही. महामानवांना लोक मूर्ती शोधतायत. तर एक जगदीश होळ म्हणतात, "शोधू नका महामानव मूर्तीत दगडाच्या,
शोधू नका फुले आंबेडकर मूर्तीत दगडाच्या, सापडू दे फुले आंबेडकर कृतीत माणसाच्या. कृतीत आले पाहिजे. महामानव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे. त्यांच्या विचाराचे पायक झाले पाहिजे. सामाजिक समता देतात, स्वातंत्र्य देतात, अभिव्यक्त स्वतंत्र होण्याचं देतात, श्रद्धा, तुमची उपासना, तुम्ही उपास तपास करू शकता. त्याच्यात व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणतात, राष्ट्राची एकता म्हणतात, एकात्मता म्हणतात, अधिनियमित करतात, अंगीकारतात. मग आम्हाला एका वाक्यामध्ये घटनेत अधिकार देतात. किती महान आहे ते, इतके महान. बाबासाहेबांनी एकदा बाबासाहेब घटना लिहित होते. पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होऊन गेलेत आपले, ते पण सत्यशोधक चळवळीतलेच होते. ते बाबासाहेबांना भेटायला जातात दिल्लीला, की ओबीसी साठी काहीतरी आरक्षण, आमच्या काहीतरी मागण्या, त्याच्या आमच्या घटनेमध्ये त्यांना पण काहीतरी द्या म्हणून जातात पंजाबराव देशमुख. बाबासाहेब लिहत बसलेले असतात. ते पंजाबराव देशमुखांना म्हणतात, बसा तुम्ही, बघा तोपर्यंत मी आलो जाऊन. बाबासाहेब जाऊन येतात, फ्रेश होऊन यायचं असतं. आणि पंजाबराव देशमुख ते बघतात, लिहिताना बघतात आणि पंजाबराव देशमुखांचे डोळे डबडबतात. मी ज्याच्यासाठी आलो होतो, आंबेडकरांनी ते आधीच लिहून ठेवलेलं आहे घटनेमध्ये, 340 कलम ओबीसी साठी. किती महान आहेत आंबेडकर. आम्ही न सांगता त्यांनी आमच्यासाठी ही तरतूद करून ठेवली. मंडल आयोगासाठी महात्मा फुलेंनी ओबीसीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. आजचं राजकारण आपण बघतोय. एक वात्रटिकाकार म्हणतात, आजचं राजकारण कुठं चाललंय? आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय पुतळ्यांमध्ये, कुत्र्यांचा पुतळा, याचा पुतळा, कबरीमध्ये आपला महाराष्ट्र अडकून गेलेला आहे. म्हणून एक जण म्हणतात, सूर्यकांत डोळशे म्हणतात, इकडून तिकडे तिकडून इकडे राजकारणाची दशा आणि दिशा आहे, धडानगोडाच्या राजकारणाला कशिल्ली ते नशा आहे. नको ते नको तेव्हा नको तसे, नको ते नको तसे नको तेव्हा राजकारणात ओढले जातात. राजकारण जीवन ठेवण्यासाठी मेलेले मुर्देही बाहेर काढले जातात. असं हे आजचं आज आहे. म्हणून आपल्या तरुणांनी, ह्या महामानवांनी आपल्यासाठी इतकं काय करून ठेवलंय. महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं कार्य सांगायला माझी अख्खी हयात जरी मी त्यांचा अभ्यास केला तरी संपणार नाही. इतकं इतकं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. कितीतरी खंड आहेत, दोघांचेही खंड आहेत, खंड. महात्मा फुले अखंड लिहितात. बघा, महात्मा फुलेने प्रत्येक गोष्टीला पर्यायी व्यवस्था दिलेली आहे. शाळा त्यांचे मान्य नाहीत, स्वतःच्या शाळा उभे केल्या. व्यवसाय, महात्मा फुले कमिशनर होऊन गेलेले आहेत. 3 वर्ष पुण्याचे कमिशनर होते. उद्योजक आहेत. पुण्या कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे. त्यांनी खडकवासला धरण बांधले. त्याचे जे दगड पुरवायचे होते, ते दगड पुरवण्याची कंपनी त्यांची होती. इथलं होळकर ब्रिज त्यांनी बांधले, कात्रजचा बोगदा, मुंबईचं विटी स्टेशन, मुंबईची जी महानगरपालिकेची बिल्डिंग आहे, त्यांच्याच जे सदस्य होते, त्यांच्या सत्यशोधक समाजातले, त्यांच्याच सदस्यांनी ती बांधलेली आहे. सयाजीराव गायकवाडांचा जो वाडा आहे, महाल, महात्मा फुलेंच्याच सदस्यांनी बनवलेला आहे. म्हणजे इतकं मोठं सोन्याचं जे मटेरियल लागतं ना, ते सोनाराचं पण ते बनवायचं, त्याचाही व्यवसाय होता. आणि पुण्यावरून म्हणजे जे हडपसर इथला जो एरिया, इथल्या शेतकऱ्याचा सगळा माल, फुलं आणि भाजीपाला ते गोळा करायचे आणि रेल्वेनी 1852 ला रेल्वे सुरू झाली. रेल्वेनी पाठवायची मुंबईला, भायखळ्याला. तिथं बाबासाहेबांचं, महात्मा फुलेंचं नाव आहे त्या मंडईला, महात्मा फुले मंडई. तिथं जायचा. म्हणजे एका वेळी महात्मा फुले अनेक व्यवसाय करतात. बाप घरातून हाकलून देतोय की तू हे काम बंद कर म्हणून. आणखी एक उदाहरण आहे, जेव्हा मुलींसाठी, म्हणजे इतकं विदारक आहे, इतकं म्हणजे डोळ्यात पाणी येतंय, की महात्मा फुले ना मारण्यासाठी 2 मारेकरी पाठवलेले असतात, की त्याला मारा, तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो, 1000 2 मारेकरी पाठवतो. ते मारेकरी येतात, दरवाजा रात्री 2 वाजता खटखट आवाज करतात. सावित्रीबाई दरवाजा उघडतात. ते म्हणतात, आम्ही तुम्हाला मारायला आलोय. ते असे कुऱ्हाडी हे घेऊन येतात. महात्मा फुले म्हणतात, आधी सांगा आम्ही काय केलंय, तुम्ही सांगा. सावित्रीबाई म्हणजे रडायला लागतात, कारण असे लेकरं ते सगळे जे अनाथ, जे त्यांनी 21 बायकांचे बाळपण केलेले होत्या, सावित्रीबाई फुले झोपलेले असतात. आणि सगळे लेकरं झोपलेले असतात. मग महात्मा फुले म्हणतात, का मारताय आम्हाला? आम्हाला पैसे भेटल्यात तुम्हाला मारायचे, आम्हाला माहित नाही तुम्ही काय केलंय ते, पण आम्हाला तुम्हाला मारले की आम्हाला 1,000 रुपये भेटणार आहे. म्हणतात, असं का? बरं मारा, मग तुम्हाला 1,000 रुपये भेटणार आहेत ना सावित्री यांना, तर मारू देत. ह्यांचं
घर चालणार आहे मला मारल्यावर, पण ह्या लेकरांना काय करणार? ह्या लेकरांचं आम्ही ह्या लेकरांना शिकवतोय, इथल्या दीनदलितांना, इथल्या शूद्र अतिशूद्रांना, महिलांना, इथल्या मुलांना, इथल्या लोकांना जगवण्याचं आम्ही काम करतोय. जर तुम्ही मारणार असेल तर मारून तुमचा फायदा असेल तर तुम्ही खुशाल मला मारा. ते लोक पाय धरतात, तुम्ही एवढं महान काम करताय, आम्हाला माहित नव्हतं. हे लोक तुम्हाला मारायला देतात, त्यांचे अंगरक्षक होतात, त्यांच्या बरोबर परत कामाला लागतात. दुसरं एक उदाहरण आहे, महात्मा फुलेंना एका ठिकाणी सत्कार असतो. आता ते तर मारू शकले नाहीत. सत्कार असतो, तर तिथं हार घालणार असतात महात्मा फुले. तर त्या हारामध्ये इथल्या लोकांनी त्या हारामध्ये विषारी सापाचं पिल्लू ठेवतात. ते साप चावला पाहिजे आणि महात्मा फुले मारले पाहिजे. जेव्हा महात्मा फुलेच्या गळ्यात हार घालतात, तेव्हा तिथल्या त्यांच्या पाठीमागे जे त्यांचे हे असतात, कारण महात्मा फुले हे लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीमध्ये तिथं हे करायला जायचे. ते म्हणजे चांगले पैलवान होते आणि त्यांचे म्हणजे पाठी जे अंगरक्षक असतात ते पाठीमागे थांबलेले असतात सहकारी. त्यांना ते दिसतं. ते घाबरतात आणि महात्मा फुलेंजवळ येतात, की महात्मा फुले तुमच्या हारामध्ये ना साप आहे. ते म्हणतात, प्राणी कुणालाच आपण त्यांना इजा पोहोचल्याशिवाय त्रास देत नाहीत. फक्त माणूसच असा आहे विषारी, की तो खालच्यांना वरून दाबत असतो. माणसा एवढा विषारी दुसरा कुणी नाहीये. प्राणी कधीच कुणाला त्रास देत नाहीत आपण त्यांना त्रास दिल्याशिवाय. महात्मा फुले हळूच तो हार काढतात आणि फेकतात. अशाच एकदा महात्मा फुले वारीमध्ये पण महात्मा फुले जायचे, कारण त्यांना शेतकऱ्याच्या समस्या समजून घ्यायच्या असतात, शेतकऱ्यांचा मिसळायचं असतं. तर वारीला जाताना आळंदीला आळंदीला एक म्हातारा रस्त्यात पडलेला असतो. त्याला खूप म्हणजे असं क्षीण झालेला असतो. त्या बघतात आणि त्यांचे सहकारी असतात आणि त्या बाजूला विहीर असते आणि त्या पाणी पाणी म्हणत असतो तो म्हातारा. महात्मा फुले म्हणतात त्यांच्या सहकार्याला, जा पाणी घेऊ. पण तिथं पाणी काढायला काहीच नसतं. तर तुझं डोकं काय काय कामाचं आहे मग? पाणी नाही तर. मग त्याच्या लक्षात येतं की डोक्यावर फेटा असतो. तो फेटा त्या पाण्यामध्ये तो सहकारी टाकतो आणि त्या फेट्याने पाणी आणतो, त्या म्हाताऱ्याच्या तोंडात टाकतो. मग तो उठतो, त्याच्यामध्ये ताकद येते आणि मग तो चालायला लागतो आणि तो माघारी जातो. तो आळंदीकडे जात नाही. ज्ञानेश्वरांना भेटायला जात नाही. महात्मा फुले म्हणतात, तुम्ही आळंदीला जायला आलात ना? नाही, मला ज्ञानेश्वर तुम्हीच भेटलात. तुम्हीच ज्ञानेश्वर आहात माझे. इतकं महान कार्य प्रत्येक गोष्टीमध्ये महात्मा फुलेंनी त्याला पर्याय व्यवस्था दिलेली आहे. बघा, खडकवासल्याचं धरण बांधलं, शेतकरी ना 6 महिने झालं धरण भरून गेलेलं आहे, पण कुणी पाणीच घेईना धरणातलं. महात्मा फुले म्हणजे अरे कुणी पाणी का घेत नाही धरणातलं? मग एका शेतकऱ्याला विचारतात जाऊन गावामध्ये, की तुम्ही पाणी का वापरत नाही धरणाचं? ते म्हणतात, आमच्या इथल्या गावजोशांनी सांगितलंय, की जर तुम्ही हे साठलेलं पाणी वापरलं तर तुमची जमीन ना पडीक होऊन जाणार, ती नापीक होऊन जाणार, ती त्याच्यामध्ये पीक उगवणार नाही. म्हणून आम्ही कुणीच पाणी वापरत नाही. महात्मा फुले कपाळाला हात लावतात. किती अज्ञान, किती अंधश्रद्धा हे लोक पसरवतात. निसर्गाच्याच पाण्यावर फक्त तुम्ही केलं पाहिजे. कोरडवाहू जमिनीमध्ये एकच पीक घेतलं पाहिजे. महात्मा फुले स्वतःच्या जमिनीला पाणी देतात, भरघोस उत्पन्न काढतात. लोकांच्या लक्षात येतं की काही होत नाही, पडीक होत नाही, हे लोक चुकीचं सांगतात. सत्य शोधतात आणि मग लोक इतकं पाणी घ्यायला लागले की फार ते वीज बिल थकवायला लागले. म्हणजे हे परिवर्तन स्वतः करणं. आता बघा, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. म्हणजे लग्न लावायला भटजी नाही, मध्यस्थ नको आम्हाला. आमचं लग्न आहे, आम्ही आम्ही लावू आमच्या पद्धतीने. ग्रंथ लिहितात, त्यानुसार लग्न करायचं. बघा, बाबासाहेब हिंदू धर्म नाकारतात. बौद्ध धर्म द्यायच्या आधी बुद्धायन त्याचा धम्म लिहितात, 22 प्रतिज्ञा देतात, मग धर्मांतर करतात. हे प्रत्येक धागा, सामाजिक परिवर्तनाचा प्रत्येक धागा हा एकमेकाशी जुळलेला आहे. बाबासाहेबांनी एकाने विचारलं बाबासाहेबाला, की बाबासाहेब तुम्ही ना नेहमी सुटाबुटात का राहता? गांधीजी तर नेहमी फक्त लंगोटवरच असतात तुम्ही. बाबासाहेब म्हणतात, माझा समाज माझं अनुकरण करतो. आजपर्यंत माझ्या समाजाने उघडच राहिलेला आहे. त्यांना पोटभर अन्न भेटलेलं नाही, पाणी भेटलं नाही. मी चांगले कपडे घालतो म्हणून माझा समाज माझं अनुकरण करणार आहे. माझ्या समाजाला मला उघडं नागडं ठेवायचं नाही. म्हणतात, काल मुजरेच एक कवी म्हणतात, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने.
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापानी, आज मुजरा मला करती त्या भीमाच्या प्रतापानी, त्या भीमाच्या प्रतापानी. आज अनेक पद भूषवत आहेत. बाबासाहेब आरक्षण देत आहेत. आरक्षणावर आता काही लोक म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण हे खाण्यापिण्याची गोष्ट नाहीये. सामाजिक समतेची गोष्ट आहे. बरोबरीचं वागणूक देण्यासाठी आरक्षण आहे. आज बघा, एससी मध्ये 51 जाती आहेत. 51 जातीला समान आरक्षण आहे. बौद्धांना तेवढंच आहे, मातंगांना तेवढंच आहे. जे 51 जाती आहेत सगळ्यांना समान आहे. पण बौद्धांची प्रगती झालेली आहे. का झालेली आहे? आरक्षणामुळे नाही. चूक. त्यांची प्रगती झाली 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. तिथं बाबासाहेबांनी सांगितलं हे रूढी परंपरा सगळं टाकून द्या. 22 प्रतिज्ञाप्रमाणे तुम्हाला वागायचं. तरच तुमची प्रगती होणार आहे. बौद्धांनी टाकून दिले. बौद्ध धर्म स्वीकारला. पूर्वाश्रमीच्या महारांनी गुरं ओढणं टाकून दिलं. रूढी परंपरेने दिलेली कामं टाकून दिली. पण इतर जातीने टाकली का? हा प्रश्न आहे. म्हणून इतर जातींची जेवढी व्हायला पाहिजे, बौद्धांची जेवढी प्रगती झाली, ते शिक्षणाकडे वळले. महात्मा फुले म्हणतात शिका. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज गुरगुरत्यात. आणि आरक्षण बघा, शाहू महाराज सत्यशोधक चळवळीतले आहेत. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये, कारण तिथं तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं. आपल्याला प्रत्येक संस्थानिक होते. संस्थानामध्ये त्यांनी अतिशूद्रांना आरक्षण जाहीर केलं. तर इथले काही धर्म जे उच्चवर्णीय लोक होते, तुम्ही आरक्षण कशाला देत? त्यांना आमच्या बरोबर का आणून बसवताय? शाहू महाराज तुम्ही देऊ नका. म्हणले मी राजा आहे. तुम्ही आहे का इथले राजे? मी ठरवले देणार आहे. शाहू महाराज पण महात्मा फुलेंचे शिष्य होते ना. त्यांनी बी प्रत्येक गोष्ट करून दाखवायचे. म्हणजे प्रॅक्टिकली करून दाखवायचे. ते म्हणले बसा दाखवतो. गेले होते 5-6 जण. ते बसले. तिथल्या त्यांच्या ते घोड्याच्या तिथं पाग्याजवळ नेले. तिथं म्हणले बसले आणि त्या शिपायाला म्हणले सगळे घोडे सोड, छोटे मोठे सगळे घोडे. आणि ते खदानमध्ये अन्न टाकलं आणि बसले. ते मोठे घोडे पटापट सगळं ते जे होतं त्यांचं खाद्य खाऊन टाकले. छोटे घोडे जवळ जायला प्रयत्न केला की फटकन लाद द्यायचं. कुणाचा डोळा फुटला, कुणाचं पाय तुटलं, सगळे जखमी झाले बारके घोडे. मग नंतर नेलं. शाहू महाराज म्हणले मी आरक्षण का देतोय? कारण तुम्ही हे जे मोठे घोडे आहात ना, ह्या छोट्या घोड्यांना तुम्ही जवळ तर काय, तुम्ही त्यांना लाता घालून त्यांना बाजूला करताय. त्यांना बरोबरीत काय वागवणार आहे तुम्ही? म्हणून मी त्यांना आरक्षण देतो. आरक्षण बाबासाहेब एवढे उच्च विभूषित होते. विदेशातून डिग्री घेऊन आले होते. शहाजीराव गायकवाडांच्या तिथं संस्थानामध्ये शिकवायला गेले. बाबासाहेबांमध्ये काय कमी होती? सगळ्यांपेक्षा जास्त शिकलेले होते. विदेशातून शिक्षण घेऊन येणारे भारतातले पहिले होते. पण बाबासाहेबांना वागणूक कशी भेटत होती? लांबून फाईल फेकायचे. पाण्याचं माठ वेगळं होतं. त्यांना कुणी पाणी देत नव्हतं. तिथला शिपाई पण त्यांना शिवून घेत नव्हता. आज मुजरे करतात. हे आरक्षणाचं हे म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी आहे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. आर्थिक उन्नतीसाठी नाही. आणि 10 वर्षांनी आरक्षण बंद, हे राजकीय आरक्षण बंद करायला सांगितलं होतं, सामाजिक नाही. आर्थिक निकषावर समजा आताही आपल्या इत्या परिस्थितीत मी ऑफिसमध्ये काम करते. एखादा शिपाई उच्चवर्णीय आहे आणि तिथलाच एखादा अधिकारी खालच्या जातीतला आहे, एकदम खालच्या, तर त्या शिपायाला जास्त मान भेटतो कारण तो उच्च वर्णातला आहे म्हणून. त्या अधिकाऱ्याला तेवढा मान भेटत नाही. फक्त ते आता घटनेने संरक्षण दिलंय म्हणून त्याला नमस्कार करावा लागतोय. पण एक वेगळीच मनामध्ये असते, कारण हे जात म्हणतात, जात नाही ती जात असते. जातीसाठी माती खा म्हणजे का खायची? जातीसाठी माती? पेढे खा, बर्फी खा, धर्मासाठी मरा. कशासाठी मरायचं? म्हणून आपण बाबासाहेबांच्या, महात्मा फुलेंच्या त्या विचारातून आपण एक संदेश घेतला पाहिजे. आपले जे मुलं आहेत, शिक्षणानेच आपली प्रगती होणार आहे. शिकलं पाहिजे. आज प्रत्येकाला आज लाल दिव्याची गाडी बंद केली, आता दिवा नाहीये. पण प्रत्येकाला जे खुर्चीत बसायला भेटतंय, प्रत्येक महिला आज उच्च पद उपभोगतीये. राष्ट्रपती पदापासून ते शिपाई पदापर्यंत प्रत्येक याच्यामध्ये महिला आघाडीवर आहे. पण गावातलं वातावरण जरा वेगळं आहे. एक मात्र टीकाकार म्हणतात, महिला आरक्षणामध्ये गावची सरपंच बायको झाली.
महिला आरक्षणामध्ये बायको गावची सरपंच बायको झाली आणि गावच्या निघालेल्या प्रत्येक परिपत्रकावर तिच्या खुर्चीत बसून नवऱ्याने सही केली. आज काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे. नवरा सगळं बघतो, सासरा, नवरा, भाऊ, बाप. ती फक्त नावाला आरक्षणामध्ये आहे. पण महिलांनी प्रगती केलेली आहे, कारण महात्मा फुले अजून एवढे प्रगल्भ झालेले नाही समाजातले. जोपर्यंत महात्मा महात्मा फुले प्रगल्भ होत नाही, तोपर्यंत सावित्रीची प्रगती जेवढी पाहिजे तेवढी होणार नाही. तरी पण सावित्रीनी खूप सारी प्रगती केलेली आहे आणि इथून मी खूप पुढे करणार आहे. आताच माझ्या बघा मुलीचं रिझल्ट लागलं. मी मोठेपणा सांगत नाही. तर माझ्या बहिणीच्या मुलीनी ना स्टेटस ठेवलं होतं तिचं आणि ते त्याच्यामध्ये ना 5 काढले होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तिनं 7वी मध्ये फर्स्ट आली माझी मुलगी. तर पहिली माझी मुलगी, दुसरी तिची मैत्रीण, तिसरी तिची मैत्रीण, चौथी बी तिची मैत्रीण. 5वा मुलगा. तिला तिच्या मित्रांनी विचारलं, "अरे लडके किधर है?" आज तुम्ही कुठलाही रिझल्ट पहा, मुली पहिल्या क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांकानेच आहे. उत्कृष्ट काम म्हणून तर महिलांना अतिशय दाबून टाकलेलं आहे. कारण आज आपला जर पूर्व इतिहास पाहिला, महिलांनी आपला पूर्व इतिहास विसरलेला आहे. म्हणून त्यांना इतकं पिजून टाकलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच तयार करू शकत नाहीत." म्हणून इतिहास विसरला नाही पाहिजे. महिलांनी जर इतिहास कधीच विसरला नाही पाहिजे. कारण एक काळ असा होता की निवृत्ती नावाची दक्षिणेला नैऋत्येला एक राणी होती. ती मातृसत्ताक पद्धतीचं राज्य चालवत होती. तिच्या सैन्यामध्ये महिला सैनिक होते. म्हणजे लोकशाहीचं राज्य होतं. समान न्याय, समान वाटप, समान संधी होती. अशा राणीचे आपण वंशज आहोत. पण महिलांनी ते विसरल्यामुळं, धर्म, कर्मकांड त्यांना पिंजून टाकल्यामुळं महिलांची प्रगती इतक्या वर्ष महिलांनी दाबून ठेवलं होतं. आज तिला संधी भेटली तर ती त्याचं सोनं करतीये. ह्याचा आनंदच आहे. "ए रुतवा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ए रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला होगा मुकद्दर से मिला होगा. ये मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है." बाबासाहेबांच्या संविधानामुळे हक्क अधिकार, बोलण्याचा अधिकार, चालण्याचा अधिकार, चांगले कपडे घालण्याचा अधिकार, दागिने घालण्याचा अधिकार. कारण शूद्रांना मनुस्मृतीमध्ये असं लिहिलं होतं, की जर नवीन कपडा आणला तर ते मातीत मळवायचा, फाडायचा, मग लिहायचा. दागिने घालायचे नाहीत, अंगभर कपडे घालायचे नाही. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. पाण्यासाठी नाही, समानतेसाठी सत्याग्रह केला. आमचा बी निसर्गाच्या संपत्तीवर अधिकार आहे. आम्हाला बी देवाकडे जाणं, आम्हाला बी तिथं समानता पाहिजे. अनेक पैलू आहेत. सगळे सांगायला वेळ नाही. एक उदाहरण देते शेवटचं आणि वेळ झालेला आहे. तर बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले होते आणि तिथं बाबासाहेब म्हणजे जेवण वगैरे झालं आणि पंडित नेहरू होते, महात्मा गांधी होते आणि बाबासाहेब होते. प्रत्येकाला वेगळी रूम होते. पंडित नेहरूंनी 8:30ला त्यांचा दिवा बंद केले, झोपले. महात्मा गांधी 9:30ला त्यांचा दिवा बंद केले, झोपले. बाबासाहेब 12:30 वाजले तरी बाबासाहेबांच्या रूमचा दिवा चालूच होता. तिथला जो पहारेकरी होता तो बघतो खिडकीमध्ये जाऊन बाबासाहेब दरवाजा, "बाबासाहेब तू सगळे झोपल्यात, तू नेहरू झोपलेत, गांधी झोपलेत, तुम्ही अजून जागे. माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागं राहावं वाटतं. मला समाजाला जागं करायचं आहे म्हणून मला जागं राहिल्याशिवाय माझ्या समाजाची उन्नती होणार नाही." इतकं बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. महिलांवर तर एवढे उपकार आहेत, की त्यांना बघा केंद्राच्या महिलांना 2 वर्ष बालसंगोपन रजा आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिलांना 6 महिने बालसंगोपन रजा, 6 महिने प्रस्तुती रजा, 300 दिवस अर्जित रजा, महिन्याला 15 दिवस हे वैद्यकीय रजा, वर्षाचे 8 दिवस किरकोळ रजा, शासकीय सुट्ट्या, वेतन बरोबरीत, 8 तासाच ड्युटी, बोनस, काय काय नाही, वेतन वाढ, इतकं काय दिलेलं आहे, की आपण मोजू शकत नाही. एवढे अनंत उपकार आहेत. जाता जाता बुद्ध से मिले शांती, कबीर से मिला ज्ञान. बुद्ध से मिली शांती, कबीर से मिला ज्ञान, ज्योतिबा से ज्योती मिली, बाबासाहेब से संविधान. आणखी एक शेवटची कविता बाबासाहेबांच्या संविधानासाठी आणि रजा घेते. भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे. भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे. संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, घरात निघतोय सोनाचा धूर. घटनेमुळं, संविधानामुळं. कष्टाचा खातो घास आम्ही, घरात निघतो सोन्याचा धूर. सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. संकर्षण कराडीची कविता आहे. साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचे.
अनेक साहित्यिक झाले. तुम्ही पहा, हजारो लाखो संधी भेटलेल्या आहे बहुजनांना. तर बहुजनांचे एवढे कवी, एवढे लेखक, एवढे कितीतरी आहे, हजारो लाखो. साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय. येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून बिरवायचंय. विनंती करते भावांनो, अनावश्यक किस्सा भरू नका. 4 घास कमी खा, मात्र भ्रष्टाचार तेवढं करू नका. सलोख्यानी नांदू, अशी मनाशी गाठ बांधू. रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. काय कुणाचे विषाद आणि काय कुणात आहे दम. काय कुणाचे विषाद आणि काय कुणात आहे दम. मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. मला इथे बोलण्याची जास्त वेळ घेतलाय, बोलण्याची संधी दिली. तुम्हा सर्वांनी शांतपणे तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, नमो बुद्धाय. बळीराजा सुखी भव. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. शुभरात्री. धन्यवाद.